नमस्कार मित्रांनो, 1 जानेवारी पासून 3 नियम लागू होणार आहेत। या 3 नियमाचा जर आपण पालन केलात तर भविष्यामध्ये या तिन्ही नियमामधून जे काही तुम्ही लाभ घेत आहात ते पूर्णपणे बंद होऊ शकतात। कोणकोणते 3 नियम आहेत? राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून हे नियम लागू करण्यात आले आहेत। प्रत्येक लाभार्थ्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तिन्ही नियम व्यवस्थित पाहून घ्या। यामधला पहिला नियम कोणता आहे हे आपण सर्वप्रथम समजून घेऊया। तो म्हणजे HSRP नंबर प्लेट अनिवार्य आहे। 31 डिसेंबर याची अंतिम मुदत आहे। 31 डिसेंबरच्या पूर्वी तुम्हाला हे काम करूनच घ्यायचंय। HSRP नंबर प्लेट बसून घ्यायचंय। सर्व वाहनासाठी अनिवार्य आहे। ऑनलाईन अर्ज आपल्याला करता येणार आहे। आवश्यक RC बुक, त्याचबरोबर विमा, इंजन व चेसी नंबर, याचबरोबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे। उशीर केल्यास दंड लागू शकतो, हे मात्र नक्की ध्यानात ठेवा। शेवटचा नियम अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। दुसरा नियम आहे तो म्हणजे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे। पॅन बंद होण्यापासून वाचवायचं असेल तर तात्काळ आपल्याला आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणे गरजेचं आहे। आता बघा, पॅन कार्ड आधार लिंक नसेल तर पॅन निष्क्रिय होईल असा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे। याचबरोबर बँक, ट्रेंडिंग, व्यवहार, सबसिडी सर्व काही थांबू शकते। याचबरोबर उशिरा लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 शुल्क अनिवार्य लागू शकते। त्यासाठी जवळपास 31 डिसेंबरच्या पूर्वी तुम्हाला जे काही आधारला पॅन कार्ड लिंक आहे ते करूनच घ्यायचं आहे। शेवटचा जो नियम आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे, व्यवस्थित समजून घ्या। महिला लाभार्थ्यांसाठी आहे। ज्या महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलांना ई-केवायसी 31 डिसेंबर पूर्वी करायचीच आहे। जर 31 डिसेंबर पूर्वी जर तुम्ही नाही ई-केवायसी केलीत तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे महिन्याला जे 1500 रुपये मिळत आहेत ते 1500 रुपये पूर्णपणे बंद होऊ शकतात। 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करायची आहे। 3 नियम अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। या संदर्भातील अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकण्यात आलेले आहेत। ते व्हिडिओ पाहून लवकरात लवकर ते तात्काळ काम करून घ्यायचंय। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।